नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. बऱ्याच टायमानंतर मी ब्लॉग चालू करतोय. यूट्यूब जर्नी परत एकदा स्टार्ट करायची आहे. 2026ची फर्स्ट ट्रिप आहे आपली आणि पोचलो आहे आम्ही वाराणसीला. यू कॅन सी द नेम, वाराणसी जंक्शन. फायनली 26 आवर्सच्या जर्नीनंतर आम्ही पोचलो आहे. रिक्षाचं बार्गेनिंग वगैरे झालं आहे आणि रिक्षा झाली आपली बुक आता एक. स्टे आय गेस विश्वनाथ टेम्पलवरून काहीतरी 5-10 मिनिट्स वॉकिंगवर आहे. थंडी तर एकदम भयंकर आहे, म्हणजे 8 डिग्री ऑलमोस्ट टेम्परेचर गेलं आहे. 2 hours later. जे पण रील वगैरे येत होते ना एवढे दिवस, काय गर्दी वगैरे अजिबात नाही आहे. 5-5 मिनिटात दर्शन झालं आहे आमचं दोन्ही पण. फक्त आम्ही लवकर आहे फक्त सकाळी. आणि आम्ही कुठे म्हणजे रूमवर वगैरे जाऊन आम्ही काय थांबलो नाही. फटाफट आंघोळ वगैरे करून आम्ही 3-4 वाजता 3:45ला आम्ही निघालो रूमवरून. पहिले काशी विश्वनाथला गेलो. ते जवळजवळ अर्धा तासात दर्शन झालं आमचं. लाईन काय एवढी नव्हती. आणि हे असे बॅटरीज असतात इकडे. हे आम्ही एक बुक केली आहे. आपलं कालभैरवचं पण दर्शन झालं आहे. आता बघू आपला नेक्स्ट स्पॉट कुठे तो. प्युअर मलाई आहे, प्युअर मलाई. 80 रुपये काहीतरी प्लेट आहे. 2 ब्रेड. मलाई बघा किती भरपूर भरून दिली आहे. बेलूपुरा चौकला आम्ही थांबलेलो. इथे श्रीराम कोल्ड्रिंक म्हणून आहे कोपऱ्यावरच. मस्त आपला नाश्ता झाला आहे आता. ब्रेड मलाई, अजून काय झालं, ब्रेड बटर. ब्रेड बटर त्यांनी हे टाकलेलं वाटतं, पेरी 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 मसाला. मग हा ते कुल्हड पण वेगळेच होते. व्हरायटी बघायला मिळाली कुल्हडची. थंडी अजून बाहेर आहे तशी. ते फॉग दिसतंय तुम्हाला इथे थोडं कमी दिसेल कॅमेऱ्यामध्ये, पण आम्हाला जे दिसतं इथून लिटरली भरपूर फॉग दिसतोय. ह्याच्यात तुम्हाला कमी दिसेल आता व्हिडिओमध्ये. सो आपण आता आम्ही किधर जा रे हम लोग? BHU. आता आपलं हां काशी विश्वनाथ झालं आहे, कालभैरव झालं आहे. आता आपण चाललो आहे BHU युनिव्हर्सिटीला. आपण आता BHU युनिव्हर्सिटी एंटर केली आहे. मेन गेट मी मगाशी मिस केला. आतमध्ये मस्त सगळीकडे मेंटेन केलं या लोकांनी. सगळीकडे धुकं दिसेल तुम्हाला, कॅमेऱ्यात दिसत असेल, पण आम्हाला इथे डोळ्यांनी काय नाही दिसत. पूर्ण धुकंच दिसते. इस इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज. असे बरेच मध्ये मध्ये काय आहे आतमध्ये. परिसर तर एकदमच भारी दिसतो इकडे. धुक्यामुळे तुम्हाला काही जास्त नाही दिसणार, बट हे जे मधले पार्टिशन वगैरे, झाड वगैरे वेल मेंटेन्ड आहेत एकदम सगळं. पण काशी विश्वनाथ जे नवीन मंदिर बनवलं आहे BHU युनिव्हर्सिटी, तिथे आलो आहे आता. हे समोर मंदिर आहे. हे पण आतून मंदिर एकदमच मस्त होतं. आतमध्ये पण नेहमीसारखं इथे पण व्हिडिओ अलाउड नाही आहे. कोणत्याच मंदिरात इकडे व्हिडिओ अलाउड नाही. बाहेरून तर एकदम छानच आहे, म्हणजे आहे व्हिजिट करण्यासारखं आहे. आतमध्ये एक शिवलिंग आहे मस्तपैकी आणि कंटिन्यू पूजा वगैरे चालू आहे तिथे. हे इथलं एक असं त्रिदेव मंदिर आहे, लोकलच आहे. कोणता चौक आहे वगैरे काय माहीत नाही, तुम्हाला गुगलवर आय गेस भेटेल आहे. पण आमच्यासोबत जे लोकल आहेत त्यांनी आम्हाला हे मंदिर दाखवलं. आतमध्ये तुम्ही मूर्त्या बघितल्याच. खाटूश्याम बाबाची एक मूर्ती होती, मध्ये एक देवस्थान होतं आणि लेफ्टला एक देवीचं मंदिर होतं. आम्ही आत्ता जस्ट दुर्गा मातेच्या एका मंदिरातून बाहेर पडलो. आणि जसं मी सांगितलं, जर कोणी लोकल असेल तर लोकलाईटला एका घेऊन या. त्यांनी आम्हाला मणी मंदिर म्हणून एक जागा इथे दाखवली, ज्याची आम्ही काही रील वगैरे काहीच बघितली नव्हती. आणि इथे जे काही आहे ते तुम्ही बघून स्वतः बघायला आल्या. बघा हे बघा, ते टोटल 108 शिवलिंग आहेत. इकडे पण आहेत आणि ह्या साईडला सुद्धा आहेत. जस्ट लुक ॲट दिस. ते टोटल 108 शिवलिंग आहेत. समोर तिथे रामाचं मंदिर आहे आणि खूप कमाल आहे हे सगळं, खूप कमाल आहे. आणि याचं ॲम्बियन्स, इथलं इंटिरियर वगैरे.
मंदिरात तर आमची ऑलमोस्ट झाली आता फिरून. आता एका सिल्क साडीच्या आम्ही फॅक्टरीमध्ये आलो आहे. मम्मी पण होती सोबत, तर म्हटलं बघून घेऊ बनारसी सिल्क. इथे हे धागे आणि विणत आहे ते लोक. पहिले ते रोल्स बनतात असे धागे ह्याच्यात पूर्ण गुंतणार आणि हे असे रोल्स बनतील, तयार होतील. आणि ते बाजूला एक फॅक्टरी आहे, ते गेले तिकडे मी दाखवतो जाऊन. हे बघा इथे पण रोल्स चालू आहेत त्यांचे. 100 लोग जुड़ेंगे, सबका काम अलग अलग है, सबका रेट अलग है, दाम अलग है, कितनी क्वालिटी है, जितने पैसे इसमें कैसा बनता है, मशीन नहीं चालू करोगे? अभी कारीगर नहीं ना है। ये देखिए पत्ते से डिजाइन बनता है। कौन से पत्ते से? ये पत्ते ये वाला। ये पत्ता काटने वाला कोई और नहीं है। कितना लोग हैं टोटल फिर इसमें? 100 लोग हैं, ये इतने से इसमें 100 लोग काम करते हैं, सबका अलग अलग? सबका काम अलग अलग। ये मशीन कसने का अलग काम है, ये बनाने के लिए अलग कारीगर है। अच्छा, सबका काली ये क्या धागा ही है ना? ये वो जो उधर लपेटा था, ये जाला है, ये जाला धागा मजबूत है, तोड़ नहीं सकते हाथ से। अच्छा बहुत मजबूत है ये, इसी से ऐसे सूजा उठाता है ना। अच्छा, हाँ। ये देखिए सूजा है ये, ओके, हाँ हाँ। इसी से डिजाइन बनता है। नीचे देखेंगे ना 4000 सूजा है ये, अरे बाप रे। बहुत भारी है। तो ये अभी ये चालू है ना साड़ी, क्या हो गया बन के? हाँ ये तो मतलब चल रहा है, काम चालू है ना इसका? काम चालू है, दोनों सब रेडी है। वो सब तो ये कितने बजे चालू होगा फिर? वो आधा घंटे बाद वो अच्छा। कारीगर आएंगे। होय झप्पा कशी नाही नवीन असं काहीतरी. अजून काय नवीन? हे तुमच्या बायकांचं ना. देवदर्शन 5 मिनिटात झाली, यांच्या साड्यांचं होत नाही अजून. 63 हाँ 86 हाँ 88 हाँ 9006 हाँ. नाम क्या है आपका? संजय. जर आलात कधी वाराणसीला वगैरे तर यांना भेटा, यांना कॉन्टॅक्ट करा. हे तुम्हाला चांगल्या बेस्ट रेटमध्ये पूर्ण बनारस ऑलमोस्ट सगळे मंदिरं फिरवतील. घुमा दोगे ना सबको? पूरा पूरा पक्का? रेट भी अच्छा दोगे जो हमको दिया है? जैसे आपको समय दिया कुछ बोला. ठीक है, चलेगा. आपके आला कुछ- वाराणसीला तर बिंदास जा यांच्यासोबत. काशी त्यांचा घुमत आहे. कॉन्टॅक्ट नंबर वगैरे टाकतो मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण देईन, स्क्रीनवर पण असेल, त्यांनी सांगितलं पूरे पण आहे. काशी पूरे काशी ओल्ड बोलेगा, पूरा काशी घुमाएगा. ओके, डन. आम्ही आलो आता मधुर जलपानमध्ये. इथे दही वगैरे आहे, दही आहे, वडा आहे. इथे खाली गुलाबजाम आहेत, जिलेबी आहे. आणि ऑर्डर तर केलेलं आहे आम्ही इथे नाश्ता. संपला सगळा. इसको क्या बोलते हैं? चना की सब्जी है। कशी आहे, आवडली तुला रे? कशी आहे रे टेस्ट? पुरी कशी वाटली तुका? खाल्लीच नाही? आपको कैसा लगा? बाई स्ट्रीट फूड ट्राय करा. इथलं छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये दुकानं आहेत, येऊन ट्राय करा, खूप भारी आहे. तिथं आम्ही आता फर्स्ट स्पॉट बघितले, अजून खूप काही काही खायचं बाकी आहे. बाकी ते काशी चाट भंडार वगैरे दुपारी चालू होईल. आता काहीतरी 12 वाजले. थोडंफार नाश्ता करून आपण रूमवर जाऊ. देवदर्शन तर सगळं झालं आहे ऑलमोस्ट. आणि बाकी आता घाट फिरायचं बाकी आहे आपले. पुऱ्या आलेत परत गरम गरम. मन पावन हो गंगा में डूबे नहाए, मन रावण जो लहरों में तूने बहाए. हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे हर हर गंगे हर हर गंगे हर हर गंगे गंगे. तर आम्ही आलो आहे दक्षिण काशी म्हणून एक हॉटेल आहे, काशी विश्वनाथ टेम्पलच्या एकदम बाजूला. तिथे कढई पनीर, मटर मशरूम असे 2 भाजी घेतले, रोटी घेतली. चांगलं आहे जेवण वगैरे, मस्त आहे एकदम. टेस्ट चांगली आहे. रोट्या लहान आहेत फक्त, आणि रोटीमध्ये तुम्हाला काय व्हरायटी नाही आहे. सो फायनली आपण आपल्या रूमवर पोचलेलो. ही आपली रूम आहे, काशी गेस्ट हाऊस म्हणून. मी याचे सगळे डिटेल्स देईन तुम्हाला. आणि जेवण वगैरे झालं आहे. आजचा दिवस मस्त झाला आहे एकदम. आपण सकाळी सगळे मंदिरं केली, नंतर येऊन रूमवर झोपलो. मग त्याच्यानंतर काय केलं अजून, दशाश्वमेध घाटची आरती बघितली मेन म्हणजे.
खूप मस्त एक्सपिरियन्स होता तो. एकदा नक्की या तुम्ही, एन्जॉय करा हा एक्सपिरियन्स. म्हणजे गर्दी तर भयंकर असते, पण लवकर येऊन बसलात तर तुम्हाला भेटेल. पुढे VIP सीट्स वगैरे असतात, ते किती असतील 1000 रुपयापर्यंत. हे लोक बोटमध्ये बसलेले. किती रुपये तिकीट होती तुमची? 200 800. हे चौघं तर बोटमध्ये होते आणि मी साईडला होतो. मला मस्त चांगले फुटेज वगैरे भेटले, ते तुम्ही बघितलेच असतील आता. बाकी दिस वॉज अ डे 1. पूर्ण आपला दिवस संपलेला आहे. पान वगैरे पण आम्ही खाल्ला आता मस्त. जेवायला पण गेलो, ते पण चांगलं जागा होती. आता फक्त मेन जे आहे काशी चाट भांडार झालं, मलईयो आहे, ते सगळं आपलं बाकी आहे. नेक्स्ट डेचं आता आय गेस आपण अयोध्याला जाऊ मोस्टली. सो ते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये कळेलच. आणि हा ब्लॉग एवढाच होता. जर इथपर्यंत बघितला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच आपले चांगले चांगले ब्लॉग्स येत राहतील नवीन नवीन. हा पहिलाच ब्लॉग आहे समजा असं, आणि इथून पुढे अजून तुम्हाला ट्रॅव्हल ब्लॉग्स बघायला मिळतील.